Okay, good morning, students. Today we are going to learn Gram's law of diffusion. Last lecture we have learned Dalton's law of partial pressure. Today we are going to learn Gram's law of diffusion. तर आपण बघू की डिफ्युजन काय असतं. ओके, व्हॉट इज मीन बाय डिफ्युजन. So first, this diffusion. What is diffusion? Now we are seeing gaseous state, correct? No, in this chapter we are focusing on gaseous state because our chapter's name is states of matter, and in this states of matter we are focusing more upon gaseous state. Okay, so what is meant by diffusion? Diffusion is movement of gaseous molecule from higher pressure to lower pressure. Movement of gaseous molecule from higher pressure to lower pressure. म्हणजे गॅसेस मॉलिक्युल जिथं प्रेशर जास्त आहे तिथून कुठं मायग्रेट होईल जिथं प्रेशर कमी आहे. तुम्ही हे पण म्हणू शकता फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. बघा, डिफ्युजन हे सॉलिड साठी पण होतं, लिक्विड साठी पण होतं आणि गॅसेस साठी पण होतं. इफ आय गिव्ह यू वन एक्झाम्पल, परफ्यूम. If you spray the perfume at the one end of the room, the fragrance will travel to the another end. म्हणजे परफ्यूम जर तुम्ही एका रूमच्या एका कॉर्नरला स्प्रे केला तर त्याचा फ्रॅग्रन्स तिथून दुसऱ्या कॉर्नरला पण जातो. त्याचं कारण काय? जिथं तुम्ही परफ्यूम स्प्रे करतात तिथं त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. मग ते डिफ्युजन काय असतं? फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. लिक्विड साठी सुद्धा होतं बघा. इफ यू पुट अ ड्रॉप ऑफ इंक इन अ वॉटर, तुम्ही जर एक ड्रॉप ऑफ इंक जर वॉटर मध्ये टाकला तर इंक काय होते? वॉटर मध्ये स्प्रेड होते. त्यालाच आपण म्हणतो डिफ्युजन. डिफ्युजन हे सॉलिड साठी पण होत असतं, लिक्विड साठी आणि गॅसेस साठी. पण या चॅप्टर मध्ये आपण फोकस करणार आहे गॅसेस स्टेटवर. तर डिफ्युजन काय? व्हॉट इज मीन बाय डिफ्युजन? मुवमेंट ऑफ गॅसेस मॉलिक्युल फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. आणखीन एक कन्सेप्ट तुम्हाला इथं शिकायचं आहे. इफ्युजन. डिफ्युजन त्याचप्रमाणे इफ्युजन. इफ्युजन इज ऑल्सो अ डिफ्युजन. इफ्युजन हा डिफ्युजनचाच प्रकार आहे पण थ्रू स्मॉल होल. व्हॉट इज मेंट बाय इफ्युजन? इफ्युजन इज diffusion through small किंवा tiny hole. Diffusion through tiny hole is called as effusion किंवा from pinhole. From पिनहोल किंवा टायनी होल. आता बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. सी दिस. इफ दिस इज अ सिलेंडर and if we make a two compartment of it, if I fill oxygen gas in this cylinder, in this compartment, and the pressure of this gas is 10 atmosphere. Pressure is how much? 10 atmosphere. And this part is empty. That means what? In this part pressure is more and this part pressure is less. Now if I open this container, this gas will go in this compartment also, and the pressure here of gas will be 5 atmosphere, and pressure in this compartment of oxygen also will be
5 atmosphere. Means what? The movement of gas molecule from higher pressure to lower pressure. First the pressure was 10 atmosphere. If I open the compartment, it will go into the second compartment where gas was not present, and now the pressure will be 5 atmosphere each. सो कुठपर्यंत मायग्रेट होईल तो, जोपर्यंत दोन्ही कंपार्टमेंट मध्ये गॅसचं प्रेशर सारखं होत नाही. तर याला काय म्हणतो आपण? डिफ्युजन. पण हीच जर प्रोसेस बघा, हीच जर प्रोसेस एक स्मॉल होल मधून जर झाली, हीच प्रोसेस एक स्मॉल होल मधून झाली, तर त्याला आपण काय म्हणतो? इफ्युजन. म्हणजे इफ्युजन आणि डिफ्युजन इज सेम concept, only diffusion takes place through bigger hole and effusion takes place through pinhole or small hole or tiny hole. तर समजलं डिफ्युजन काय असतं आणि इफ्युजन काय असतं. बघा, तुम्ही बलून मध्ये जर एअर भरली आणि रात्रभर त्याला जर ठुलं, तर सकाळी ते बलूनची एअर कमी झालेली असते. का? कारण त्या बलून मध्ये कुठंतरी स्मॉल होल असतं आणि त्या होल थ्रू काय होतो? गॅस लीक होतो. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं? इफ्युजन. इफ्युजन म्हणजे काय? की डिफ्युजनच असते थ्रू स्मॉल होल. ओके, डिड यू अंडरस्टँड दिस? ओके. पण ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन, ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन, आता डिफ्युजन कळलं तुम्हाला, मोमेंट ऑफ गॅसेस मॉलिक्यूल फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर किंवा हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. अँड व्हॉट इज इफ्युजन? इफ्युजन इज अ डिफ्युजन थ्रू स्मॉल होल. ओके. पण इथं आपल्याला शिकायचं रेट ऑफ डिफ्युजन. ग्राम्स लॉ, वी नीड टू स्टडी रेट ऑफ डिफ्युजन. कोणत्या स्पीडनं ते डिफ्युजन होतं हे शिकायचंय आपल्याला. तर आपल्याला ऍक्च्युली ग्राम्स लॉ मध्ये काय शिकायचंय? रेट ऑफ डिफ्युजन फॉर, या रेटला आपण स्मॉल आर म्हणू. आपल्याला या लॉ मध्ये काय शिकायचं? रेट ऑफ डिफ्युजन. ओके, नाउ लुक हियर. इफ दिस गॅस इज A and this gas is B. Now as you can see, gas B is having higher molar mass. या B चं वेट जास्त आहे A पेक्षा. B is having higher molar mass than A. Then which one will move faster? कोण फास्ट मूव होईल? लाइटर गॅस का हेवियर गॅस? निश्चितच लाइटर गॅस लवकर मूव होईल हेवियर गॅस पेक्षा. म्हणजे रेट ऑफ डिफ्युजन बघा, रेट ऑफ डिफ्युजन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलर मास. काय म्हटलं? रेट ऑफ डिफ्युजन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलर मास. मोलर मास जास्त, रेट ऑफ डिफ्युजन कमी. हेवियर मॉलिक्यूल गॅस स्पीड कमी होणार. लाइटर मॉलिक्यूल त्याचं स्पीड काय होणार? डिफ्युजनचं स्पीड काय होणार? वाढणार. तर हा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा. रेट ऑफ डिफ्युजन इज इनवर्सली प्रोपोर्शनल 1 अपॉन अंडर रूट ऑफ मोलर मास. याला आपण असं पण लिहू शकतो. रेट ऑफ डिफ्युजन आपण कशाने डिनोट करतो? आर ने. पण हे कधी आहे? रेट ऑफ डिफ्युजन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ मोलर मास. पण कधी? वेन कंडिशन आहे, वेन प्रेशर, टेम्परेचर and A means area of diffusion. Area of diffusion remain constant. Rate of diffusion is inversely proportional to root of molar mass. पण कधी? When pressure, temperature and area of diffusion
इज कॉन्स्टंट. म्हणजे ज्या होलमधून डिफ्युजन होतं त्याचा एरिया काय कॉन्स्टंट आहे, ते आपण चेंज करत नाही, प्रेशर चेंज करत नाही, टेम्परेचर चेंज करत नाही. आणखीन एक फॉर्म्युला बघा, रेट ऑफ डिफ्युजन आर इज इक्वल टू पी ए अपॉन अंडर रूट टी एम. हा पण एक फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा. पी म्हणजे प्रेशर, प्रेशर ऑफ गॅस. ए मीन्स area of diffusion. T means temperature, that is absolute temperature, means in Kelvin, and M means molar mass. But this is not Gram's law of diffusion. हा Gram's law of diffusion नाही. Gram's law of diffusion काय म्हणतो, when pressure, temperature and area of diffusion remains constant. बघा, pressure, area and temperature remains constant. Pressure, area and temperature remains constant, then R is inversely proportional to under root molar mass. बघा तेच आहे. पण हा पण फॉर्म्युला आपण एक दोन वेळेस वापरणार आहे. हे दोन्ही फॉर्म्युला नोट डाऊन करा. काय आहे फॉर्म्युला? ओके, व्हॉट इज फॉर्म्युला? दॅट इज rate of diffusion is inversely proportional 1 upon molar mass. But what is the condition? Pressure is constant, temperature is constant. A means area of diffusion. Area of diffusion is constant. Please note down this formula. Okay, one more point of diffusion. Diffusion we can also define as movement of gas from their region of higher pressure, their region of higher pressure to their region of lower pressure. बघा मी काय म्हटलं, movement of gas from their region of higher pressure to their region of lower pressure. आता हे समजून घ्या. Okay, if these are the two empty cylinders and this cylinder I will fill nitrogen gas whose pressure is 3 atmosphere. Whose pressure is 3 atmosphere. I am filling a nitrogen gas whose pressure is 3 atmosphere, and in this cylinder there is oxygen gas. There is a oxygen gas whose pressure is 5 atmosphere. Now what is meant by their region of lower pressure or their region of higher pressure? If I remove this pin and this gas will mix, see here how that gas will mix. Now मी जर इथून ही पिन काढली, इथं बघा नायट्रोजन आहे 3 atmosphere, इथं ऑक्सिजन आहे 5 atmosphere. आता इथं नायट्रोजन पण असणार आहे आणि ऑक्सिजन पण असणार आहे.
इथं पण नायट्रोजन आणि ऑक्सिजन. नायट्रोजन किती होता सुरुवातीला? 3 ऍटमॉस्फिअर. म्हणजे या कंटेनर मध्ये तो असणार 1.5 ऍटमॉस्फिअर, या कंटेनर मध्ये 1.5 ऍटमॉस्फिअर. ऑक्सिजन या कंटेनर मध्ये सुरुवातीला किती होतं? 5 ऍटमॉस्फिअर. म्हणजे इथं असणार ऑक्सिजन 2.5 एटीएम अँड 2.5 एटीएम. म्हणून म्हटलं मी आता इथं सुरुवातीला फक्त नायट्रोजन होता. इथं काय होतं? सुरुवातीला फक्त नायट्रोजन. मग देअर रिजन ऑफ हायर प्रेशर टू देअर रिजन ऑफ लोअर प्रेशर, इकडे नायट्रोजन नव्हता म्हणून हा त्या कंटेनर मध्ये जाईल. हा ऑक्सिजन इथं होता हायर प्रेशर, तो या कंटेनर मध्ये जाईल. कुठपर्यंत जाईल? जोपर्यंत दोन्ही कंटेनर मधलं प्रेशर सेम होत नाही, म्हणजे इक्वल होत नाही. समजलं? तर डिफ्युजन इज मुवमेंट ऑफ गॅस फ्रॉम देअर रिजन ऑफ हायर प्रेशर टू देअर रिजन ऑफ lower pressure. Okay, now we'll move to the case first. We need to study 2 cases in this Gram's law. So what is case first? Case first. In case first, we are taking pressure constant. We are taking temperature as constant. And we are taking A means area of diffusion. We are taking as constant. Then what will be the formula? Now only we have seen formula. R is equal to 1 upon root of molar mass, रूट ऑफ मोलर मास. हे जर मी 2 गॅस साठी हा जर फॉर्म्युला लिहिला, सियर फॉर गॅस फर्स्ट, what will be this formula? R1 is equal to 1 upon under root of M1. Here M means what? Molar mass. For gas 2, that is R2 inversely proportional to M2 under root of M2. Now if you take ratio of this, if you take ratio of R1 upon R2, if you take ratio of this, okay, this is inversely proportional. Now if you take ratio, the proportionality will change into equality. म्हणजे ते कसं येणार? is equal to, what is R1? 1 upon under root of M1. R2 1 upon root of M2. हा M2 वरती येईल. मग काय होईल फॉर्म्युला? R1 upon R2 is equal to under root of M2 upon under root of M1. What is this R1? R1 काय आहे? Rate of diffusion of gas 1. R2 rate of diffusion of gas 2. M2 molar mass of gas 2. M1 molar mass of gas 1. Okay. बघा, जे तुम्हाला नोट्स दिलेले या मोलर मास ऐवजी त्याने डेन्सिटी दिले. इथं कसं डेन्सिटी दिलं बघा. You know that molar mass is equal to 2 into density. 2 into density असं लिहू. डी वेपर डेन्सिटी पहिल्या चॅप्टर मध्ये शिकला असेल. वेपर डेन्सिटी जर दिलेलं असेल त्याचं डबल काय असतं? मोलर मास असतं. तर मोलर मास इज इक्वल टू 2 इंटू डेन्सिटी. मग या फॉर्म्युला मध्ये बघा, R1 अपॉन R2 इज इक्वल टू अंडर रूट M2 च्या जागेवर काय लिहिणार मी? 2 इंटू D1 सॉरी D2, because if this is M2, this will be 2 into D2.
अपॉन अंडर रूट ऑफ, त्याला आपण असं लिहू शकतो कॉमन मध्ये 2 इंटू D2 अपॉन 2 इंटू D1, हा 2 2 कॅन्सल. तर हा फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो मग, R1 अपॉन R2 इज इक्वल टू अंडर रूट D2 अपॉन D1. समजले? तर आपल्याला कोण दोन फॉर्म्युला आपण शिकलो, दॅट इज R1 अपॉन R2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M2 अपॉन M1 और R1 upon R2 is equal to under root of D2 upon D1, where D1 is density of gas 1, D2 is density of gas 2, M2 is molar mass of gas 2 and M1 is molar mass of gas 1. Okay. आता आपण काही सम सॉल्व करू याच्यावर बघा. Okay, see the first question. Find the ratio of diffusion of helium and CH4. Helium CH4 म्हणजे मिथेन under similar condition of pressure, temperature and area of diffusion. आता प्रत्येक वेळेस प्रेशर, टेम्परेचर, एरिया ऑफ डिफ्युजन दिलं जाणार नाही. आपण जर ते दिलं गेलं नसेल तर आपण कन्सिडर करायचं का प्रेशर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि एरिया ऑफ डिफ्युजन कॉन्स्टंट आहे. Then what is the formula? Formula is R1 upon R2 is equal to under root of M2 upon M1. One will consider helium and two will consider CH4. तो कसं सॉल्व करू शकतो आपण? R of helium upon R of CH4 is equal to molar mass of CH4 upon molar mass of helium. CH4 चा मोलर मास काय बघा, CH4 कार्बन's weight is 12, hydrogen 1, total 4 hydrogens are there, so it will be 16. What is molar mass of helium? Periodic table you see helium's atomic number is 2 and mass number is 4. Periodic table मध्ये बघा heliumचा atomic number 2 आणि mass number किती आहे 4. म्हणजे आपण molar mass बघतो म्हणजे 4. 4 1 जा 4 4 जा 16. Then if you solve this, what you will get? Re of helium upon R of CH4 is equal to root 4, means it is 2. 2 upon 1 means ratio is 2:1. Ratio is 2:1. Helium ratio is 2 and CH4 ratio is 1. आत्ताच आपण बघितलं हेवियर गॅस स्लोली डिफ्यूज होणार, लाइटर गॅस फास्ट डिफ्यूज होणार. बघा याचं वेट किती होतं 16, याचं वेट किती होतं 4, म्हणून याचं रेट ऑफ डिफ्युजन जास्त आहे. बघा 2:1 आहे. याचं रेट ऑफ डिफ्युजन जास्त आहे कारण हा लाइटर गॅस आहे. लाइटर गॅस विल डिफ्यूज मोर फास्टर दॅन हेवियर गॅस. समजतं? तर आपण आता दुसरा क्वेश्चन बघू. Okay, see the next question. Find the ratio of rate of diffusion of helium, CH4 and SO2. आताच आपण फॉर्म्युला बघितला R1 upon R2 is equal to root of M2 upon M1. त्यावेळेस आपण दोन गॅसचा रेशो फाइंड करू शकतो. इथं किती गॅस आहे 3 गॅस आहे किंवा 3 पेक्षा जास्तही असू शकतात. तर त्यावेळेस कसं सॉल्व करायचं बघा. आता इथं 3 गॅस आहे हेलियम, मिथेन, SO2 सल्फर डायऑक्साइड. तर आताच आपण जो फॉर्म्युला बघितला होता तर R is equal to 1 upon under root of M. M is molar mass.
इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ द मोलर मास. तर प्रोपोर्शनलिटी ऐवजी आपण कॉन्स्टंट टाकू शकतो. मग हा फॉर्म्युला कसा लिहू शकतो मी, R इज इक्वल टू K अपॉन अंडर रूट ऑफ M. तर बघा इथं कोणकोणते गॅसेस दिलेले, हेलियम, CH4, SO2. तर याच्यासाठी काय येणार, R इज इक्वल टू K अपॉन याचा मोलर मास 4 मीन्स अंडर रूट 4, इथं K अपॉन कार्बन 12, 13, 14, 15, 16 अंडर रूट 16. This is the ratio K upon sulfur. Sulfur is 32 and oxygen is 16. But there are two oxygen, means again 32. So it will be 64 under root 64. This K will be cancelled. So if we solve root of 4, that is 2. This is root of 16 means that is 4 and root of 64 that is 8. आता आपल्याला रेशो काढायचा आहे. मग आपण काय करू, तिन्ही याला 8 ने मल्टिप्लाय करू, कारण इथं 8 कॅन्सल होईल. मी जर याने 8 ला मल्टिप्लाय केलं, इथं पण 8 ने मल्टिप्लाय केलं, इथं पण 8 ने मल्टिप्लाय केलं, तर काय येणार आहे, 2 1 जा 2 4 जा 4 is to 2 is to 1. So what is the ratio? 4 is to 2 is to 1. So see here, helium, CH4 and SO2, what is the ratio? 4 is to 2 is to 1. आता बघा, जो लाइटर गॅस आहे लवकर ट्रॅव्हल करणार, कारण हेलियमचं वेट किती होतं, मोलर मास 4, this molar mass was 16 and this molar was 64. Heavier gas rate of diffusion will be slow. Lighter gas rate of diffusion will be faster. समजतं? तर अशा पद्धतीनं 2 किंवा 2 चे जास्त जर गॅस असले आणि रेशो फाइंड करायला लावलं तर ही टेक्निक वापरायची. आणि 2 गॅस असले तर आपण जो फॉर्म्युला डिराईव्ह केला, R1 अपॉन R2 इज इक्वल टू अंडर रूट M2 अपॉन M1. ओके. Okay, now see the next question. The rate of diffusion of unknown gas, एक unknown gas है, is 1.73 times smaller than rate of diffusion of oxygen. एक unknown gas है, त्याचा rate of diffusion 1.73 times smaller than rate of diffusion of oxygen. Find molar mass of unknown gas. तर कसं फाइंड करायचं बघा. The rate of diffusion of unknown gas upon rate of diffusion of oxygen is equal to under root molar mass of oxygen upon molar mass of unknown gas. आणि आपल्याला मोलर मास ऑफ अननोन गॅस सापडायचा आहे. आता इथं काय दिलं, रेट ऑफ डिफ्युजन ऑफ अननोन गॅस इज 1.73 टाइम्स स्मॉलर दॅन रेट ऑफ डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन पेक्षा 1.73 स्मॉलर आहे. मग ऑक्सिजनच जर मी 1.73 घेतलं तर बघा, इट इज 1.73 स्मॉलर दॅन ऑक्सिजन. इफ ऑक्सिजन ओनली, इफ आय टेक 1.73, then unknown gas rate will be 1. समजतं? हा जर मी 1.73 जर घेतला आणि हा अननोन गॅस काय आहे 1.73 स्मॉलर दॅन ऑक्सिजन, म्हणजे 1.73 डिवाइड बाय 1.73 म्हणजे हा किती येणार 1 इज इक्वल टू molar mass of oxygen. One oxygen mass is 16, it is O2, so this is 32 upon molar mass of unknown gas जो आपल्याला फाइंड करायचा आहे. Now see this 1.73, actually root 3's value is 1.73, 1.732. root 3 ची व्हॅल्यू काय 1.732
मग याच्याऐवजी मी √3 लिहू शकतो इथं बघा 1/√3 इज इक्वल टू ओके. मला जर हे सॉल्व्ह करायचं असेल तर दोन्ही साईडला मला स्क्वेअर करावं लागेल. तर मी इथं स्क्वेअर केलं आणि इथं स्क्वेअर केलं तर काय होणार आहे √3 इंटू √3 दॅट इज 3 इज इक्वल टू √32 स्क्वेअर म्हणजे 32 येणार अपॉन मोलर मास ऑफ अननोन गॅस. क्रॉस मल्टिप्लाय करा. मोलर मास ऑफ अननोन गॅस इज 32 इंटू 3 3 2 जा 6 3 3 जा 9 96 ग्राम पर मोल. मोलर मास कशात असतो ग्राम पर मोल. मग या पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं. समजलं.